हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरू करतोय आपल्या नेक्स्ट लेसनला, विच इज सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. ओके, सो ह्या आधीचे सगळे लेसन्स अपलोड केलेले आहेत. तुम्हाला लिंक्स त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. सो आज आहे आपला फर्स्ट पार्ट ऑफ 5th लेसन, सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. सगळ्यात पहिलं तर व्हॉट इज सेल. आता सेल आपल्याला बेसिकली सगळ्यांना माहिती आहे, आपण 7th-8th स्टँडर्डपासून शिकत आलोय. सो सेलला आपण काय म्हणतो, इट इज द बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. कुठल्याही लाईफचा म्हणजे कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा बेसिक स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट कोण असतो? सेल असतो. म्हणजेच काय तर विदाऊट सेल लाईफचं एक्झिस्टन्सच नाही आहे. ओके, सेलच नसतील तर लाईफच नसणार आहे किंवा कुठलाही ऑर्गॅनिझमच नसणार आहे. ह्या सेल्सना काय म्हटलंय बघा, कॅपेबल ऑफ इंडिपेंडेंट एक्झिस्टन्स. म्हणजेच काय, हे इंडिपेंडेंट असतात, ह्यांना कोणाचीही गरज नसते, सगळं काम ते स्वतःहून करत असतात. ओके, म्हणून त्यांना काय म्हटलंय, कॅपेबल ऑफ इंडिपेंडेंट एक्झिस्टन्स, परफॉर्मिंग ऑल व्हायटल फंक्शन्स. म्हणजेच आपल्याला माहिती आहे सेलमध्ये सेल्युलर रेस्पिरेशन होतं, डायजेशन होतं, एक्सक्रिएशन होतं. ह्या सगळ्या गोष्टी ते स्वतःच करत असतात. प्रत्येक सेल स्वतःचं फंक्शन स्वतः करत असतो, म्हणून त्याला काय म्हटलंय, इंडिपेंडेंट म्हटलेलं आहे. ओके, बेसिक स्ट्रक्चर बघूया. हा इथे मी ह्युमन सेल दाखवलाय, म्हणजेच ॲनिमल सेल आहे. मध्ये जे काही दिसतंय तुम्हाला, हे सगळे काय आहेत, सेल ऑर्गनल्स आहेत. ओके, म्हणजे सेलच्या आतमधले ऑर्गन्स आहेत, ज्याला आपण सेल ऑर्गनल्स म्हणतो. एक एक करून सगळे ऑर्गनल्स आपण ह्या लेसनमध्ये शिकणार आहोत पुढे. ओके, मायक्रोस्कोप आणि सेल विजिबिलिटी. ओके, आता सेल आपण आपल्या नेकेड आईजने बघू नाही शकत, आपल्या डोळ्याने डायरेक्ट आपल्याला सेल दिसत नाही, है ना. सो त्याच्यासाठी आपल्याला कशाची गरज लागते? मायक्रोस्कोपची गरज लागते. सो इथे आपण वेगवेगळ्या टाईप्सचे मायक्रोस्कोप बघूयात. फर्स्ट आहे सिम्पल मायक्रोस्कोप. ओके, जो आपल्या स्कूलच्या लॅबमध्ये प्रेझेंट असायचा, दॅट इज सिम्पल मायक्रोस्कोप. आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप. ओके, आमच्या स्कूलमध्ये कंपाऊंड मायक्रोस्कोप सुद्धा होता. हे 2 मायक्रोस्कोप मी बघितलेले आहेत. ओके, सो सिम्पल मायक्रोस्कोप, त्याची मॅग्निफिकेशन किती आहे? 50 to 100 टाइम्स त्याचं मॅग्निफिकेशन आहे. त्यानंतर कंपाऊंड मायक्रोस्कोप 1000 टाइम्स त्याचं मॅग्निफिकेशन आहे, किंवा 1000 टाइम्सच्या पण जास्त आहे. आणि लाईट मायक्रोस्कोप कसं वर्क करतो? लाईट मायक्रोस्कोपमध्ये एक लाईटची बीम यूज केली जाते सेलला बघण्यासाठी. ओके, त्यानंतर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप हा सगळ्यात पॉवरफुल मायक्रोस्कोप आहे. याची मॅग्निफिकन्सी अप टू 5 लाख टाइम्स असते. आणि ह्या मायक्रोस्कोप खाली आपण सेलच्या आतमधले ऑर्गनल्स सुद्धा इझिली बघू शकतो. ओके, सो बेसिकली सांगायचं काय आहे तर सेलच्या आतमधले सेल ऑर्गनल्स आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमधून बघावे लागतात. सेलला वेगवेगळे शेप असतात. ओके, सेलला कुठलाही डेफिनाईट एकच शेप नसतो, म्हणून काय म्हटलंय, सेल हॅज नो टिपिकल शेप. ओके, त्याला एक ठराविक असा शेप नाही आहे, त्याचे वेगवेगळे शेप असतात. लाईक स्पेरिकल असतो, त्यानंतर रेक्टँग्युलर आहे, पॉलिगोनल आहे, ओव्हल आहे, कोन शेप्ड आहे, त्यानंतर कॉलमनार शेप्ड आहे. ओके, सो असे भरपूर सारे शेप असतात सेल्सचे, जसं की मी इथे डायग्राममध्ये दाखवलंय. दिस इज राऊंड, त्यानंतर ओव्हल सेल असा दिसतो, त्यानंतर हा कॉलमनार सेल आहे, त्यानंतर इथे पॉलिगॉनल आहे. ओके, सो हे असे शेप्स असतात त्याचे. हा क्युबॉइडल आहे. सो सेल एक ठराविक शेपचा नसून वेगवेगळ्या शेप्सचा असतो. ओके, त्याचे एक्झाम्पल दिलेलं आहे, जसं की ब्लड सेल्स जे असतात ते राऊंडमध्ये असतात. ओके, ब्लड सेल्स जे असतात आपले ते राऊंड असतात. त्यानंतर स्किनमधले जे आपले सेल्स असतात ते फ्लॅट असतात. ओके, असे फ्लॅट असतात, चपटे असतात. त्यानंतर नर्व सेल्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यात लॉंगेस्ट सेल असतात. आणि ते इथे दाखवलेलं नाहीये, पण त्याचा स्ट्रक्चर असा ह्याच्यासारखा असतो ना, स्टार शेप सारखा, आणि त्याला खाली अशी टेल असते. ओके, सो हे झाले सेलचे शेप. आता आपण बघूया सेलच्या साईज. जसं शेप वेगवेगळे असतात तसंच सेलची साईज सुद्धा फिक्स नसते. वेगवेगळ्या सेलची साईज वेगवेगळी असते. ओके, सो काही सेलच्या साईज तुम्हाला इथे टेक्स्टबुकमध्ये दिलेल्या आहेत. सो सगळ्यात पहिला आहे मायकोप्लाझ्मा. हा स्मॉलेस्ट सेल आहे आणि त्याची साईज दिलेली आहे 0.3 मायक्रोमीटर. त्यानंतर नेक्स्ट आहे बॅक्टेरिया, ज्याची साईज आहे 3 to 5 मायक्रोमीटर्स. आणि ऑस्ट्रिच एग, आता ऑस्ट्रिच आपल्याला माहिती आहे शहामृग, त्याचं अंड जे असतं त्याची साईज असते 15 सेंटीमीटर. आणि आपल्याला माहिती आहे एग म्हणजेच काय असतं, सेल असतो. ऑस्ट्रिचचं अंड हे सुद्धा काय झालं, सेल झालं. तसंच हेनचं अंड सुद्धा काय झालं, सेलच झाला. ओके, त्यानंतर ह्युमन्समध्ये सुद्धा एग्स असतात, त्याची सुद्धा साईज आहे. ओके, सो ऑस्ट्रिचचं एग कसं आहे, 15 सेंटीमीटर आहे आणि लार्जेस्ट आहे. ओके, सगळ्या ऑर्गॅनिझम्समध्ये ऑस्ट्रिच एग हे लार्जेस्ट सेल मानलेलं आहे. त्यानंतर येतं नर्व सेल्स. हे आपल्याला माहिती आहेत, हे सगळ्यात लॉंगेस्ट सेल आहेत आपल्या बॉडीमध्ये. ओके, आणि ह्यांची साईज असते अप टू 1 मीटर. 1 मीटरपर्यंत मॅक्झिमम ह्यांची साईज असू शकते. ओके,
सो इथे डायग्राममध्ये जर तुम्ही बघाल तर वेगवेगळे सेल्स दिलेले आहेत आणि इथे खाली स्केल दिलेली आहे तुम्हाला. सो ही स्केल आहे 0.1 नॅनोमीटरपासून 100 मिलीमीटर्सपर्यंत. ओके. सो सगळ्यात स्मॉलेस्ट त्यांनी ॲटम सांगितलेला आहे जो असतो 0.1 नॅनोमीटर. त्यानंतर 1 नॅनोमीटर टू 5 नॅनोमीटर्सपर्यंत इथपर्यंत लिपिड्स येतात. त्यानंतर इथे 10 नॅनोमीटर्सपर्यंत प्रोटीन्स आहेत. त्यानंतर फ्लू, बॅक्टेरिया, मायटोकॉन्ड्रिया हे आपल्याला 90 नॅनोमीटर्सपासून 5 मायक्रोमीटर्सपर्यंत बघायला मिळतात. त्याच्या पुढे 5 मायक्रोमीटर्सपासून 100 मायक्रोमीटर्सपर्यंत प्लांट सेल आणि ॲनिमल सेल्स असतात. ओके. त्यानंतर ह्युमन एग म्हणजेच फिमेल गॅमेट हा 50 मायक्रोमीटर्सपर्यंत असतो. त्यानंतर फ्रॉग एग जो आहे दॅट इज अप टू 1 मिलीमीटर. त्यानंतर चिकन एग दिलेला आहे जो आहे 50 मिलीमीटर्सपर्यंत. ओके. आणि ऑस्ट्रिच एग जे आत्ता आपण बघितलं सगळ्यात लार्जेस्ट एग आहे तो येतो 100 मिलीमीटर्सपर्यंत म्हणजेच अप टू 15 सेंटीमीटर. ओके. 100 मिलीमीटर म्हणजे 10 सेंटीमीटर येतं पण ते जवळपास तिथेच आलं ना 15 सेंटीमीटरच्या. ओके. सो बेसिकली याच्यामध्ये आपण काय बघितलं तर सेल हे वेगवेगळ्या साईजचे असतात. सो 2 सायंटिस्ट होते ज्यांचं नाव होतं शेल्डन आणि श्वॉन. यांनी काय केलं तर हे सेल थेरी सगळ्यांसमोर घेऊन आले. म्हणजेच काय तर सेलला इंट्रोड्यूस करायचं काम ह्यांनी केलं होतं. त्याआधी कोणालाही माहिती नव्हतं की सेल एक्झिस्ट करतात. ओके. सो त्यांनी त्यांच्या थेरीमध्ये असं सांगितलं की प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा सेलपासून तयार झालेला आहे. पण त्यांनी त्यांच्या थेरीमध्ये हे एक्सप्लेन नाही केलं होतं की लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जे नवीन सेल तयार होतात ते कसे तयार होतात. ओके. त्यांनी हे तर सांगितलं होतं की प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम सेलपासून तयार होत असतो पण नवीन नवीन सेल्स कसे तयार होतात हे त्यांना एक्सप्लेन करता आलं नव्हतं. त्यामुळे नंतर पुढे रुडॉल्फ विर्चॉ यांनी काय केलं तर यांनी सुद्धा एक सेलची थेरी प्रपोज केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक्सप्लेन केलं नवीन सेल्स कसे तयार होतात. सो त्यांचं असं म्हणणं होतं की नवीन सेल हा नेहमी त्याच्या प्री एक्झिस्टिंग सेलपासूनच तयार होत असतो. म्हणजेच जुन्या सेलपासूनच सेल डिव्हिजन होतं आणि त्याच्यापासून नवीन सेल्स तयार होत राहतात. ओके. सो इथे त्यांनी लॅटिनमध्ये एक फ्रेज सांगितला होता विच इज ओमनिस सेल्युला ई सेल्युला. म्हणजेच काय जुन्या सेलपासून नवीन सेल तयार होतात म्हणजे सेलपासूनच नवीन सेल तयार होत असतात असं त्यांना सांगायचं होतं. सो सेल थेरीमध्ये शेल्डन आणि शॉननी सेलपासून लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार होतात हे सांगितलं पण त्यांना हे एक्सप्लेन नाही करता आलं की नवीन सेल्स कसे तयार होतात आणि ते एक्सप्लेन कोणी केलं रुडॉल्फ विर्चॉ यांनी. ओके. त्यानंतर हळूहळू सेल थेरीमध्ये खूप डेव्हलपमेंट होत गेली आणि आत्ता एक मॉडर्न सेल थेरी आहे. सो मॉडर्न सेल थेरी आपल्याला काय सांगते ते आपण बघूया. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल्स. त्यानंतर सेल इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. न्यू सेल अराईज फ्रॉम डिव्हिजन ऑफ प्री एक्झिस्टिंग सेल. आता हे तिन्ही पॉईंट्स आपण आधीच्या सेल थेरीमध्ये बघितलेले आहेत. सो ह्याच्यामध्ये मॉडर्न सेल थेरीमध्ये नवीन काय आहे तर सेल कंटेन्स हेरिडेटरी मटेरियल्स लाईक DNA. म्हणजेच सेलमध्ये DNA, क्रोमोझोम्स, जीन्स प्रेझेंट असतात. हे सगळं मॉडर्न सेल थेरीमध्ये लक्षात आलेलं आहे. ओके. सो आता एक नवीन कन्सेप्ट आहे दॅट इज टोटिपोटेन्सी. सो टोटिपोटेन्सी म्हणजेच काय तर असे सेल्स ज्यांच्याकडे ॲबिलिटी असते की त्या सेल्सपासून आपण कुठल्याही वेगवेगळ्या टाईपचे नवीन सेल्स बनवू शकतो किंवा एक नवीन टोटल ऑर्गॅनिझम सुद्धा आपण ह्या सेलपासून बनवू शकतो. सो अशी ॲबिलिटी ज्या सेलकडे असेल तर त्या ॲबिलिटीला आपण काय म्हणतो टोटिपोटेन्सी म्हणतो. ओके. सो इथे आता लक्ष द्या व्यवस्थित. द डेफिनेशन काय आहे बघा. ॲबिलिटी ऑफ न्यूक्लिएटेड सेल टू फॉर्म एनी टाईप ऑफ सेल अँड कम्प्लीट ऑर्गॅनिझम. आता ते काय म्हणतात डेफिनेशनमध्ये की असा सेल ज्याच्याकडे ॲबिलिटी आहे की तो त्याच्यापासून कुठल्याही टाईपचा सेल बनवेल किंवा एक कम्प्लीट नवीन ऑर्गॅनिझम सुद्धा तो बनवू शकतो. सो अशा ॲबिलिटीला आपण काय म्हणतो टोटिपोटेन्सी. ओके. सेल्स आर टोटिपोटेंट बिकॉज ऑफ फुल जेनेटिक इन्फॉर्मेशन इन न्यूक्लियस. ओके. सो आता त्यांना काय म्हणायचं आहे की सगळेच सेल टोटिपोटेंट नसतात. म्हणजे सगळ्याच सेलकडे ही ॲबिलिटी नसते टोटिपोटेन्सीची. काही ठराविक सेल्स आहेत ज्यांच्याकडे ही ॲबिलिटी असते आणि त्या सेलकडे काय असं वेगळं असतं तर त्यांच्याकडे फुल जेनेटिक इन्फॉर्मेशन प्रेझेंट असते न्यूक्लियसमध्ये आणि म्हणून त्यांच्याकडे ही ॲबिलिटी असते. ओके. सो आता इथे डायग्राममध्ये बघा. हा आहे मेल गॅमेट आणि हा आहे फिमेल गॅमेट. ओके. दिस इज मेल गॅमेट आणि दिस इज
फिमेल गॅमेट. सो आपल्याला माहिती आहे मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र आले की फर्टिलायझेशन होतं आणि त्याच्यापासून एम्ब्रिओ तयार होतो. ओके, सो इथे दाखवलंय हा एम्ब्रिओ तयार झालेला आहे. आता ह्या एम्ब्रिओच्या आतमध्ये जे सेल्स असतात, ओके, एम्ब्रिओ सुद्धा कशापासून तयार होणार आहे? सेलपासून. मेल गॅमेट पण सेल आहे, फिमेल गॅमेट सुद्धा सेलच आहे. हा सगळा जो खेळ आहे तो कशाचा आहे? सेलचा आहे. ओके, सो एम्ब्रिओच्या आतमध्ये जे सेल्स असतात त्यांना आपण म्हणतो स्टेम सेल्स. ओके, आता हे जे स्टेम सेल्स असतात ना ते एम्ब्रिओच्या सुरुवातीच्या डेजमध्येच आपल्याला मिळतात. ओके, फॉर एक्झाम्पल सपोज इथे फर्टिलायझेशन झालं आणि इथे एम्ब्रिओचा फर्स्ट डे असणार आहे. सो फर्स्ट डे टू डे 5 पर्यंत या एम्ब्रिओमधून आपण स्टेम सेल्स काढू शकतो. ओके, डे 5च्या नंतर हे स्टेम सेल्स राहत नाहीत. ओके, ते मॅच्युअर होतात. ओके, सो बेसिकली मला काय सांगायचं आहे, कुठलाही सेल ज्या वेळेला त्याच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये असतो म्हणजेच नवीन नवीन तयार झालेला असतो त्यावेळेलाच आपण त्याला काय म्हणू शकतो? स्टेम सेल्स म्हणू शकतो. ओके, सो इथे याला एम्ब्रिओनिक स्टेम सेल का म्हटलंय? कारण हे एम्ब्रिओच्या आतमधले स्टेम सेल्स आहेत. ओके, तसंच आपण बोन मॅरो मधून सुद्धा हे स्टेम सेल्स घेऊ शकतो. ओके, सो असे वेगवेगळ्या एरियाज मधून आपल्याला स्टेम सेल्स काढता येतात. इथे एक्झाम्पल दिलंय तुम्हाला एम्ब्रिओचं. ओके, आता ही कन्सेप्ट कळाली तुम्हाला स्टेम सेल म्हणजे काय. आता आपण बघूया टोटिपोटेन्सी म्हणजे काय. ओके, सो हे जे स्टेम सेल्स आहेत ह्या स्टेम सेल्सना आपण एक्स्ट्रॅक्ट करून, ओके, सो इथे दाखवलंय बघा, हे एक्स्ट्रॅक्ट केलेले स्टेम सेल्स आहेत. आता ह्या स्टेम सेल्सकडे ॲबिलिटी आहे की ह्याच्यापासून आपण नवीन वेगवेगळे सेल्स तयार करू शकतो. जसं की इथे दाखवलं आहे, इथे हा एक सेल आहे, हा दुसरा सेल आहे आणि हा तिसरा सेल आहे. ओके, म्हणजे 3 वेगवेगळ्या टाईपचे सेल्स आपण एकाच स्टेम सेल पासून बनवलेत. ओके, आता हे का पॉसिबल आहे? कारण हे जे स्टेम सेल्स असतात ना ह्यांच्याकडे त्यांच्या न्यूक्लियसमध्ये फुल जेनेटिक इन्फॉर्मेशन अवेलेबल असते. ओके, आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे ही ॲबिलिटी असते टोटिपोटेन्सीची. ओके, सो टोटिपोटेन्सी समजले तुम्हाला. आता अजून थोडंसं तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी मी एक्झाम्पल देते तुम्हाला. आपण आतापर्यंत काय शिकलो की फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट तयार होतो आणि झायगोट तयार झाल्यानंतर इथे ऑफस्प्रिंग तयार होणार आहे. ओके, आता ऑफस्प्रिंग कसा असणार आहे हे कशावरती अवलंबून असतं? पॅरेंटवरती अवलंबून असतं. सो आता असं सपोज करा की इथे ह्युमन्स मधलं रिप्रोडक्शन चालू आहे. म्हणजेच हा काय झाला? मेल गॅमेट झाला आणि हा झाला फिमेल गॅमेट. ओके, यांचं रिप्रोडक्शन झालं, इथे एम्ब्रिओ तयार झाला आणि हा जो इथे ऑफस्प्रिंग आहे तो काय असायला पाहिजे? बेबी असायला पाहिजे. कारण आपण ह्युमन्सचं रिप्रोडक्शन बघतोय है ना. पण इथे ह्या स्टेम सेल्स मधून ह्युमन बेबी न तयार होता इथे 3 वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स तयार झालेले आहेत. ओके, सो आता ह्या स्टेम सेलकडे एक वेगळी पॉवर आहे आणि त्याच पॉवरला आपण काय म्हणतो? टोटिपोटेन्सी. ओके, आता आपण बघूया ऍप्लिकेशन ऑफ स्टेम सेल्स म्हणजेच काय, तर ह्या स्टेम सेल्सचा आपण कुठे कुठे यूज करू शकतो ते बघूया. सगळ्यात पहिलं तर टिश्यू रिपेअर. म्हणजेच एखाद्या टिश्यूमध्ये जर का इंज्युरी झाली असेल तर ते टिश्यूज रिपेअर करायला आपण स्टेम सेल्स यूज करू शकतो. त्यानंतर ऑर्गन रिजनरेशन म्हणजेच सपोज एक ऑर्गन आपण एक्झाम्पल घेऊया जसं की लिव्हर आपल्याला तयार करायचं असेल तर ह्या स्टेम सेल्स पासून आपण एक नवीन लिव्हर तयार करू शकतो. ओके, जसं इथे इमेजमध्ये दिसतंय बघा तुम्हाला, ऑर्गन रिजनरेशन ह्याला म्हणतात. ओके, तसंच त्याला वेगवेगळ्या ट्रीटमेंट्समध्ये सुद्धा यूज केलं जातं. सो डायबिटीजमध्ये ह्याला यूज केलं जातं ॲज अ ट्रीटमेंट, स्पायनल इंज्युरीमध्ये आणि कॅन्सर सेल्सना संपवण्यासाठी सुद्धा स्टेम सेल्सचा यूज केला जातो. ओके, इथे मी काही तुम्हाला क्विक रिव्हिजनसाठी हा चार्ट बनवून दिलेला आहे ज्याच्यामध्ये सेल काय आहे? स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, व्हिज्युअलाइज सेल अल्ट्रास्ट्रक्चर म्हणजे सेलच्या आतमधलं सुद्धा आपण सगळं इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमधून बघू शकतो. त्यानंतर हे जे सायंटिस्ट विर्चॉ आहेत यांनी आपल्याला सांगितलं की नवीन सेल हा त्याच्या प्री एक्झिस्टिंग सेलपासूनच तयार होतो. आणि टोटिपोटेन्सी म्हणजे काय? ॲबिलिटी टू फॉर्म अ होल न्यू ऑर्गॅनिझम. ओके, एका सेलमध्ये अशी ॲबिलिटी असते की त्याच्यापासून आपण वेगवेगळे ऑर्गन्स आणि एक नवीन ऑर्गॅनिझम सुद्धा बनवू शकतो. आणि स्टेम सेल्स काय आहेत? एम्ब्रियोनिक टोटिपोटेंट सेल म्हणजे असे सेल्स ज्यांच्याकडे टोटिपोटेन्सीची ॲबिलिटी आहे. ओके,
सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ व्यवस्थित कळला असेल. काही डाउट्स असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर नक्की करा. माझे चॅनल आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या वरती एक ऑलचं बटन येतं, ते सुद्धा प्रेस करा. चॅनलला हाईप करायला विसरू नका. YouTubeने एक नवीन फीचर दिलेलं आहे हाईपचं. तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओला हाईप करू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर. त्याच्यामुळे माझे चॅनल ग्रो व्हायला मला मदत होईल. ओके. सो भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन कीप वॉचिंग.